उरण तालुक्यातील बोरखर गावात घडलेल्या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे, तर पालकांचा संताप अनावर झालाय। बोरखारमधील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणारा शिक्षक अशोक महादेव कुटे याच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे। या शिक्षकाला चिरनेर पोलिसांनी अटक केली आहे, मात्र समाजसेवक तेजसदादा डाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत आक्रमक झालेले पाहायला मिळाले। बेरहम शिक्षक अशोक कुटे आणि जिल्हा परिषद प्राथमिक बोरखार प्रशासनालाही स्वतः जाऊन जाब विचारणार असल्याचा पवित्रा समाजसेवक तेजसदादा डाकी यांनी घेतलाय। घडलेला सर्व प्रकार अत्यंत दुर्दैवी असून आरोपीला कठोरात कठोर सजा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आणि आपण पालकांच्या पाठीत ठामपणे उभे असल्याचे संकेतच या निमित्तानं समाजसेवक तेजसदादा डाकी यांनी दिले आहेत। खरंच आज जी काही घटना घडली ती म्हणजे खरोखर म्हणजे घाम फुटणारी होती। मला माझे जे प्रतिनिधी आहेत गावातले त्यांनी मला ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्या मराठी शाळेमध्ये लहान मुलींवर ज्या काही प्रमाणात हल्ला झाला, मुलींना जी काही मारझोड झाली ती खूप अत्यंत दुःखद अशी घटना होती आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी त्वरित माझी सर्व कामं सोडून मी त्यांची भेट घेण्यासाठी आता निघालेलो आहे। उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब मिसाल साहेब असतील किंवा API गणेश शिंदे साहेब असतील, माझं अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि यामध्ये जे जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा होणं, त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचे आहे। कारण ज्या पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या ज्या लहान मुली त्या शाळेतल्या आहेत 3री 4थीतल्या, त्यांना ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केलेली आहे याचं गांभीर्य घेऊन अधिकाऱ्यांनी यांना कठोरातली कठोर शिक्षा करणं खूप गरजेचं आहे। आता मी माझ्या बोरखार गावातच चाललेलो आहे, जेणेकरून त्या शाळेची शिक्षण कमिटी आहे त्यांनाही सुद्धा मला विचारणा करायची आहे किंवा मग जे कुठे जे आमच्या मुलांना खूप अत्यंत त्यांनी बेरहमपणे मारलं त्या कुठेला सुद्धा मला विचारपूस करायची आहे। इवन त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत नवाले म्हणून त्यांनासुद्धा मला भेटायचं आहे। कारण असे जर प्रकार मी ऐकले लहान मुलांकडून की असे प्रकार आज ते एका मुलाने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे ते आम्हाला कळलं, परंतु त्या शिक्षकाची एवढी दहशत होती की मुलंसुद्धा घरी सांगायला घाबरत होती। नशिबाने ते आम्हाला कळलं, त्याच्यामुळे या कुठेचा आज भांडाफोड झालेला आहे, परंतु त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः उरण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सिनियर सरांना भेटणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।